सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ कांचन मंगेश कुबडे, अध्यक्ष हिवरखेड सावित्री शक्तिपीठ। आपणा सर्वांना माहीत आहे, नुकतेच आपल्या सावित्री शक्तिपीठाला 2 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। खरोखरच हा योग म्हणजे अभिनंदनीय, कौतुकास्पद आहे आणि तेही गुरु शिष्यांची परंपरा असलेल्या जयंतीदिनी सावित्री शक्तिपीठाला या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। सर्वप्रथम सर्व सावित्री शक्तिपीठाचे मी खूप खूप अभिनंदन करते आणि माझ्या थोडक्यात मनोगताला सुरुवात करते। गुरु शिष्याच्या समता पुरस्काराने आम्हा सावित्रीच्या लेकींचा सन्मान नसून तो फुले दाम्पत्य विचारांचा सन्मान होय। सन्मान व पुरस्कार हे कायम उत्साह व सहभाग वाढविणारे असते, कायम नव्याने कार्य करण्याची प्रेरणा देत असतात। शक्तिपीठाला मिळालेल्या 2 पुरस्कारांनी सावित्री कोणताही सन्मान व पुरस्कार हे व्यक्ती व संघटनेत काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविणारे असतात, याची प्रचिती आपल्या सावित्रीच्या लेकींमध्ये जाणवलेल्या बदलातून नक्कीच दिसून येते। आज सावित्री शक्तिपीठाकडे समाज वेगळ्या अर्थाने बघू लागला आहे, त्यामुळे आज आम्ही कार्य करत असताना समाज आणि उद्योग, व्यापार व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींचे सहकार्य आमच्या प्रती वाढत चाललेले आहेत। सावित्रीच्या लेकींचा कलागुणांना प्रोत्साहित करून आमच्या महापुरुषांच्या विचारांवर चालणारी भावी पिढी घडावी म्हणून आमचे गुरुवर्य प्रबोधनकार माननीय अण्णासाहेब तथा दशरथ कुलकर्णी सर यांनी अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, डॉक्टर, साहित्यिक, पत्रकार, प्राध्यापक, वकील, शिक्षक व गृहिणींचा सहभाग असलेली संघटनात्मक मजबूत टीम तयार केली आहे, ती म्हणजे आमचे सावित्री शक्तिपीठ होय। त्यांनी गाव, शहर, विदेश, राज्य पातळीवर सुमारे 25,000 महिलांचे संघटन करून 5 वर्षापूर्वी सावित्री शक्तिपीठाच्या माध्यमातून फुले दाम्पत्य विचारांची ज्योत नव्याने प्रज्वलित केली आहे आणि आज 6व्या वर्षात ही ज्योत घरोघरी महाराष्ट्रातील अमाप बांधवांच्या घराघरात पोचवून नवसमाज निर्मितीची उत्तम भूमिका बजावत आहे आणि आम्हा सावित्रीच्या लेकींचे फुल दाम्पत्याचे कार्य आपल्या कृतीतून धाडस व नेटाने मांडत आहेत आणि त्यांची एकूण फलश्रुती म्हणजे आज सावित्री शक्तिपीठाने आपले प्रबोधन कार्यातून व प्रत्यक्ष कृतीतून समाजात दाखवून दिले आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी स्वतःची व्यक्तिमत्व विकसित करून पर्यायाने समाज विकासाच्या दृष्टीने अतिशय चांगले काम उभे करीत आहोत। याच सर्वोत्तम कार्य बद्दल मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी संभाजीनगर येथून अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मनोजभाऊ यांच्या टीमने महात्मा फुले जयंतीदिनी आम्हा सावित्रीच्या लेकींचे कौतुक करून शाबासकी दिली आहे। याबद्दल आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी यांचे मनापासून आभार मानतो। प्रागतिक विचारांच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवमाळी परतवाडा येथील अखिल भारतीय बौद्ध महासंघ पंचशील महिला मंडळ यांनी सावित्रीच्या लेकींचे कार्य ग्रामीण भागात पर्यंत पोहोचवण्याचा असल्याबद्दल गेल्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समता पुरस्काराने सावित्री शक्तिपीठाला सन्मानित केले आहे, तर सौ आदरणीय शीलाताई जयकुमार चर्जन यांना परतवाडा येथील संयुक्त जयंती दिनानिमित्त व्यक्तिगतरित्या विशेष सावित्रीची लेक म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे। दोन्ही सन्मान हेच आम्ही सावित्रीच्या लेकींच्या कार्याची खरी पोचपावती म्हणावे लागेल। आपल्या संघटनेला एकाच वर्षात आणि एकाच महिन्यात गुरु शिष्य परंपरेतील 2 महापुरुषांच्या जयंतीदिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची दखल घेऊन आम्हा समता पुरस्काराने सन्मानित करून समाज मान्यता दिली आहे, त्याबद्दल वरील संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अतिशय ऋणी आहोत। या प्रसंगी आमचे गुरुवर्य
आदरणीय माननीय दशरथ कुलधरण सर यांनी सर्व सावित्रीच्या लेकींचे अभिनंदन करून सर्वांना त्यांच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल आमच्या भागातील असलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत। काही प्रतिक्रिया आपणासमोर प्रस्तुत करते। सर्वच सावित्रीच्या लेकींचा सन्मान झाल्याने त्यांचा संघटनात्मक सहभाग वाढतो आहे। नवयुवती समाजकार्यात सहभागी होत आहेत। सामाजिक कार्यात कार्यरत सर्व संघटनांनी आपल्या कार्याची दिशा बदलून आता उत्तम कार्य करीत आहेत। तर अनेक संस्था, महिला मंडळी, सामाजिक संस्था या आपल्या कार्याचे अनुकरण देखील करीत आहेत। सर्व ठिकाणी होऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल सावित्री शक्तिपीठावर आनंदाचा कौतुकास्पद वर्षाव होत आहे। माझ्या शब्दांना येथेच विराम देते आणि थांबते।